रमेश पाटलांनी रवींद्र धंगेकर यांना फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। धंगेकर, जे तुम्ही करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं, ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। तुमची मला भीती वाटते, धंगेकरांचं हे मिश्किल वक्तव्य रमेश पाटलांसाठी। तुम्ही जे काम केलं करताय ना भाऊ, ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे एवढं मला कळतं। मला काय फक्त माझी विनंती, मला गरीबाला काय भाऊ काय प्लीज काय ते बोलू भाऊ प्लीज, बरं आहे का नाही? काय अरे यार भाऊ, उद्योग माझा भाऊ विषय असा आहे बरं का। नाही, तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ, 100% अरे यार भाऊ ऐका ना, मी म्हणत होता या बाबाचा मला का अजून फोन येत नाही, काय येत नाही, पण आलाच। तुम्ही पुणेकर म्हणून आणि जाऊ दे आता काय बोलू, एक सांगू तुम्हाला, सांगा बाबा। तुमच्यामध्ये माझा फार जीव आहे बरं का, आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे। थँक्यू सर। रमेश पाटील हे महाराष्ट्रातले नेते आहेत आणि ते बोलतात, पण मला वाटत होतं कधीतरी त्या रमेश पाटील साहेबांचा मला फोन येईल आणि तो आलाच। आल्यानंतर मी पहिली त्यांची माफी मागितली की तुम्ही सगळ्यांना शिव्या देता, मला प्लीज शिव्या देऊ नका, मी तुमची माफी मागतो, माझं जर काय चुकलं असेल तर ते तिकडनं म्हणले आय लव्ह यू, म्हणलं चला थँक्यू, वाचलो मी।